मित्रांनो पुन्हा एकदा सुरुवात होते एका नवीन ब्लॉगची आणि पुन्हा एकदा आम्ही जातोय ट्रिप वरतीच. सुरुवात पाण्यापासून पाण्यापासून त्याच्यामध्ये काय होईल हे माहिती नाहीये. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. हा आहे अकाउंटंट. या ट्रिपचा अकाउंटंट आहे. सध्या 1 रुपया नाही खिशात. सध्या अकाउंटंट आहे. आणि हा आहे पोरींचा चाहता. हाय हाय इतना सुकून. हा आहे कमिटेड वाला. क्या बोला तूने? सध्या बिल्डर. ह्याच्याकडे पोरी संपत नाही, ह्याच्याकडे पोरी येत नाहीत. गजब बेइज्जती है. तर ही आपली गाडी आहे आणि हा आपला मित्र स्नोरलॅक्स. दाखव जरा. आणि हा नमेश गव्हर्नमेंट एम्प्लॉई. चल 10 वाजले चल. A few moments later. पालखी रांझा. लेकिन 1 सेकंड. पालखी रांझा. गंजा. हिरोइन हिरोइन. एवढं ट्रॅफिक आहे की आपल्याला हीच गाडी हवी आता. ये तेरे बाप का है, तेरे बाप का है. पैर हटा हटा पैर. एक काम कर गद्दा ऊपर डाल सो जा. हा माझा मित्र झाला आज चाललाय बँगलोरला. आहे का तो चाललाय बँगलोरला. आम्ही पण चाललोय कुठेतरी. अजूनही अर्धा तास ट्रॅफिक थांबली तर तिकडे पहिलं हॉटेल भेटेल तिकडे आम्ही बुक करू झोपून जाऊ. प्लीज आमचं पिकनिक स्पॉट नो सरगाव. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. बघू शकता या प्रचंड ट्रॅफिकमध्ये आम्ही स्वतःसाठी एक एंटरटेनमेंट शोधलेला आहे. आमच्या या बालूने आमच्यासाठी तो गेम बजाना पडेगा. एंटरटेनमेंट आणलेलं आहे. ते म्हणजे आता आम्ही 5-3-2 सुरुवात करत आहोत. हे टॉर्च कुठे आहे बॉट? 10 आईच्या गावात किलोवर. माझी तर भाई 100% दुरी. चीन टपाक डमडम. Fill me out with your smile. Now the sunshine brings the light. Fill me out with a flame. I will let you in this game. Take me out. Half kilometers. खेळायला चला बाया खेळायला चला. ये क्या है? Once more. खेळायला चला बाया खेळायला चला. खेळायला चला बाया खेळायला चला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? Seven sound. अरे भस्मासूर झालाय. भस्मासूर 8 डेट आलाय त्या चौघांना. हा तरी मला एक भजी हवी. खुश हो. चहा बरोबर काय खाणार? चहा अजून एक मागवलं. अजून अरे मेन शॉर्ट काय हा काय बोलला माहिती आहे काय? इकडे जेवण नाही आहे म्हणून आम्ही चेपतोय. गॅरंटी नाही बोलतो. काय नाही बोललो. आहे अख्खा प्रवास उठला. आत्ता वाजले 10:30. मी गाडी चालून इकडे येऊन आंघोळ करून फ्रेश झालो आम्ही सगळे. हा प्रसाद द हॉटी. चीन टपाक डमडम. इकडे बघा टिरेक्झिंगची शान. काय होतं विशेष तुला? मिसळ खायची. मला मिसळ खाऊनच बरं वाटतं. कुठची मिसळ? कालपासून मी ते मिसळ हा ते मिसळनं आता मला बरं वाटतं असं मला वाटतं. कुठची मिसळ? फडतरे मिसळ. मना एवढं कॉन्फिडंट आहे. मला असं वाटतंय मी ब्लॉग मध्ये टाकणार नाही.
काय मग तुला का वाटतं का त्याला रेकॉर्ड करतोय बाई सगळ्यांची मेजॉरिटी गेलो टाकू की नको टाक बोलला सुयश आम्ही अश्लील गोष्टींना प्राधान्यच देतो. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपलं तर काय काय निघालंय काय फक्त सुयश तो SC12 चा सीट जडा सगळं दिसू लागलाय मला हा अक्षय कुमार आंघोळीला जातोय आणि हा सस्ता जय दुधाने म्हणजे तू एकदम त्याचा प्रॉपर एकदम दलिंदर वर्जन आहेस रे एकदम स्टेज 1 असेल ना तो तू आहेस हा सॉरी तू कळवाईचा जय दुधाने त्याचा अण्णा दुधानेच आहे ना चमडी मुलं असे दिसतात पोरींना एवढा वैतागलाय कुर्ता घातलाय जिकडे भेटणार तिकडे लग्न लावणार आहे सभ्य मुलं दाखवली पण नाहीत ना हा तू सभ्य इकडे लोक टॉवेलनी चड्डीवरती फिरतात हा कुर्ता घालून फिरतोय थोडासा काय आलू झूम इन नव्हतं रे फ्रंट कॅमेरा असे मंदबुद्धी डोक्याचे लोक आहेत हा ब्रश विसरून आलाय तो कुठे गेला हा दुसरा साबण आणि हा तिसरा अक्कल हा अक्कल विसरून आला ह्याला असं वाटतं हा येणार आहे आणि याची जबाबदारी बाकीच्यांनी घ्यायची हा असं काय आहे Seven sound, seven sound, seven sound, seven sound, seven sound, seven sound, seven उठाले रे देवा उठाले रे बाबा 14 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आमच्या सगळ्यांची ही कंडिशन या डेड बॉड्या या आता जाग्या झाल्या आहेत आमचा ड्रायव्हर ज्याच्यामुळे आम्हाला फक्त महालक्ष्मी मंदिर करायला मिळालं बरोबर बोलला एकदम हा कुठे जाणार होता रे भिकारड्या हा बघा आज तो ड्रायव्हर सगळे झोपलेला तुम्ही आणि तांबडा पांढरा रस्त्यासाठी पाणीपुरीसाठी कॉम्प्रोमाइज केलंय काय केलं In 300 meters, turn left. म्हणजे कंपॅरिझन पण काय याचं आणि आता चाललोय आम्ही बोर्डावेला ओसरगाव वाया कोंडाघाट बघू जिवंत पोचतोय की With this heat, take me out where I'm down. 'Cause with you I'm seven sound, 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 seven अरे पहिली ड्रिंक प्रसादच्या यांच्याकडून टेस्ट करतोय सुयश नंदकुमार बागवे ही आहे मोहितो नॉन अल्कोहोलिक पहिली चव डाळ भाताचा त्या डाळ भातासारखीच आहे ना नाही ना चांगलंय डाळ भात चांगलं चांगलंय आणि अशा प्रकारे पहिला पास मिळतोय तो प्रसाद संजय सावंतला नाच एक डान्स करून दाखव रुको जरा सबर करो आता बोल काय अरे बोल ना सोडा मीठ पुदिना लिंबू आणि जे टाकलंय ते नको राईट एक नंबर लागेल
प्रथम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. बाबा नको मला तर कळलं. अशा प्रकारे आम्ही आलो तेरेखोलला, पण तेरेखोल जाऊ आम्ही चाललोय गोवाला, आरंबोल बीचला. भिकाऱ्यांची सेना पोहोचलेली आहे गोव्यामध्ये. यांचा बजेट आणि आम्ही रिच किड आणि टॉवेल पण आहे. जिकडे बीच तिकडे डायरेक्ट अंघोळ आहे. बाळाला पाण्यात गोवामध्ये चालले फक्त दारू प्यायला. मी काय बोलतो, फक्त एका माणसासाठी आम्ही पलीकडे चाललो. फक्त एका पलीकडच्या राज्यात कोण तो चाललोय. माणूस? तो माणूस आहे आमचा परम मित्र प्रसाद संजय सावंत. संजय सावंतचा तुम्हाला कसं वाटतंय सावंतांनो? संजय सावंत पण तिथेच गोव्यामध्ये. जर कॉन्टॅक्ट आपली होऊन जाईल. मम्मी पप्पा पण इकडे गोव्यातच आहे. कचकिन फोन फिरव छोटू. एका मित्राचं स्वप्न होतं, त्याला गोवा बघायचं होतं. आम्ही त्याला जबरदस्ती मालवणमध्ये घेऊन आलेलो. पण आता आम्ही त्याचं स्वप्न पूर्ण करायला, त्याला सरप्राईज देण्यासाठी ॲक्च्युली गोव्याला आणलंय. आणि हा मित्र म्हणजे एकमेव त्याने आजपर्यंत गोवा बघितलेलं नाही आहे. फक्त गोवा आहे. गोव्याची वाळू वेगळी आहे. दारू अशी घ्यायला दारू. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा गोव्यामध्ये. पुन्हा एकदा पहिल्यांदा झालंय. कंट्रोल उदय. But I'm just getting started. My eyes on the target. Nah, nah. You're the better ones. You can't no doubt. To give me your loyalty, 'cause I'm taking the world, you'll see. आम्ही आता वेळ सांगू. आम्ही आत्ताच गोव्यामध्ये आलो. म्हणजे काय आहे गोवाचं थोडंफार काहीतरी आहे. आरंबोल बीच आहे. आराम बोलतो काहीतरी आहे. नाव काय कोणाला कळतंय? कलंगूट प्रायव्हेट आहे. तर आम्ही खारेगाव बॉईजचा कळवा तर आम्ही दादा तो जोक तर सांगू. तर आम्ही इकडे येताना असं ठरलं की इकडे जाताना दारू घेऊन जाऊया थोडीफार रिस्क वरती. तर लवे बोला दारू नको, उगाच आपण पोरं गाडी चेकिंग होईल. तर आपल्याकडे एवढे महान व्यक्तिमत्व आहेत. काय संजीत दादा शिंदे संजीत आनंद शिंदे ह्यांनी असं आपल्याला एक सजेशन दिलं की मग गाडीत ना कशाला चालत घेऊन जाऊ ना महाराष्ट्रात दारू. चालत घेऊन जायचा ऑप्शन मला चांगला होता. जंगला साईडनी जंगल बिंगल असा कुठेच उल्लेख झालेला नाही. तो डायरेक्ट फक्त बोला चालत जाऊ. त्याला ह्याच्यामध्ये तस्करी गाड्यातून केली ते इलिगल, चालत केली गोव्याची दारू तुम्ही चालत महाराष्ट्रात आणू शकता. ते आणू शकतात. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. ते काही करू शकतो आपण. चल दुसरा बंद आहे आपल्याकडे, सुयश दादा. हा नाही. अशा प्रकारे चिकन करण्याचा आम्ही सर्वांनी बेत केलेला आहे. आणि मनाला जबाबदारी दिली होती ती कांद्याची जबाबदारी या कांद्याने पार पाडलेली आहे. कांदे खाऊन होणाऱ्याचे वांदे ह्याला काय जबाबदारीने दिला, ॲसिडिटीने मेलाय. ह्याला जबाबदारी दही आणि काय होतं रे दह्याने प्लेट्स आणि अजून काय तांदूळ बासमती चिकन मसाला यांची जबाबदारी. सुयश याला काकडीची जबाबदारी, मी आणि प्रसाद आणि संजीत चिकन आणायला. 2 कोंबड्यांचे वेगळे हां. आता चिकन ची खरी जबाबदारी जी घेतली ती म्हणजे लेकिन एक सेकंड, क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा.
चिकन बनेल की वाया जाईल हे वेंगुर्ला वरून आलेले आपले मास्टर शेफ लवेश कारगुटकर. फक्त खाण्याच्या लायकीचं कर आणि परवा घरी जायचंय त्या लायकीचं ठेव. तुमची सगळी ऍसिडिटी मी घालवतो. म्हणजे मला म्हणजे मला झालं. आता आपण सुरुवात केलेली आहे मास्टर शेफ सुयश बागवे आणि शेफ लवेश कारगुटकर यांच्या हाताची. बनवूया त्याला जॉनी सिन्स वाटत होतं याच्यात टेस्ट करायचं होतं. हे आहे चिकन एवढं बरं झालं का फ्रायला. हे फ्रायला बस झालं रे. थांब थोडं घे अजून टाक थोडं. समजणार कमीच पडेल असं कमी पडेल असं वाटतंय मला पण वाटतंय. तर हे चिकन खाल्ल्यानंतर किती लोकांचे मृत्यू अपेक्षित आहेत किंवा तुमचं टार्गेट कोण आहे? अशा प्रकारे शेफ सुयश आणि लवेश यांचं चिकन संदीप दादाच्या पद्धतीने झालेलं आहे. आणि स्टेप दुसरी बार्बिक्यूसाठी सज्ज झालेले आहेत. आणि संजीत बोला व्हिडिओ काढतो तर थोडी ऍक्टिंग करतो मदतीची. साल्या तुझ्यापेक्षा जास्त कामं केली तर बस त्याला विचार तो सांगेल थोडं तरी केलंय. 700 किलोमीटर गाडी चालव. तू भूल गई ए सुन सुन इधर बेटे बात सुन. 700 किलोमीटर बाजूला बसलं ना की वाकारी होते त्याला 700 किलोमीटर 70 वेळा तेच बोलला. अरे बट आलो ना नीट हे लिव्हर पेट आहे बाबा. अरे ते काय तू बोलत होता ऐक ना नको डोकं लाव. ओके आता काय केलं माहिती का सुयश यांनी? काय आम्ही 3 पत्ती घेत होतो. एका दुरी तिरीला पॅक करत होता. कोण बॅग बोलला मी बोललो नको करू थांब. एका टॉप आहे म्हणजे जडली स्वतःच्या पायावर कुराड मारून माझ्या एवढा मोठा मला ते मी बघितलंच नव्हतं रे. काय एका दुरी तिरी हा मला तसं माहित नव्हतं. मला वाटलं 2, 3, 4 असे ते नंबर्स असतील तर आहे आणि कलर्स आले तर आणि ते जाऊ दे आता बदाम. किती पण प्रयत्न कर झालं ते. आम्हाला ते माहितच नव्हतं. हे काढलं सेम स्टेप करत कष्टच. पाणी बटर थंडा पाणी बटर थंडा गारी गार गौतम सरबत. हे काकडे 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 काकडी काकडी रप्पा रप्पा बेल 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 व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज व्हेज खाना व्हेज नॉन व्हेज खाना व्हेज नॉन व्हेज थंडा गारीगार कोकम सरबत. शेंगणार आहे सिंग मला आपली ग्रोथ जाम क्लिअर दिसते.
punch the glass. अशा प्रकारे ह्या आमच्या 4 दिवसाच्या अवाढव्य ट्रिपनी 850-900 किलोमीटर प्रवास करून आमचे ड्रायव्हर 900 आत्ताची झाले, आता परत 500 जायचे 500-550 करायचे 1200-1300 किलोमीटर. या सगळ्या प्रवासाचा आता इथे आम्हाला सांगता करण्यात येत आहे. आणि तुम्ही बघू शकता आमचा सुंदर असा वाडा. वाडा बोला, बंगला बोला, या बुद्धी आहे बंगला बोला. चांगलं आहे जागा, ती जागा केवढी मोठी आहे तिथं मोजण्यात पण नाही ना.